आपण आलो आहोत घाटबोरी येथील बंटी भाऊ पाखरे यांच्या शेतामध्ये। 1 महिन्यापूर्वी आपण यांच्या शेतामध्ये हे डिव्हाइस लावून माती परीक्षण केलं होतं आणि त्यांना या हळदी पिकाबद्दल मार्गदर्शन केलं होतं। तरी या डिव्हाइस मुळे त्यांना काय काय फायदे झाले हे बंटी भाऊचं मनोगत आपण 2 मिनिटं ऐकू। नमस्कार, मी बंटी पाखरे घाटबोरी। सुरुवातीला माझी हळदीची वाढ वगैरे नव्हती। त्यानंतर मी मोहिते साहेबाला कॉल केला। त्यांनी माझ्या हळदी प्लॉटला व्हिजिट दिली। व्हिजिट दिल्यानंतर त्यानं सॉइल मास्टर या मशीनद्वारे माती परीक्षण केलं। माती परीक्षण केल्यानंतर रिपोर्ट आला। रिपोर्ट नंतर माझ्या जमिनीमध्ये फॉस्फरिक ऍसिड वगैरे कमी होतं आणि साहेबांना मग मला ते औषधी उपलब्ध करून दिली आणि नंतर आता सध्या हा प्लॉट जवळपास 3 महिन्याचा आहे। वाढ वगैरे औषधी दिल्यापासून व्यवस्थित आहे आणि पुन्हा तपासणी केली मातीची तर 10-26 वगैरे साहेबांनी द्यायचं सांगितलं। आता हे माती परीक्षण आपण केल्यामुळं तुमच्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात आल्या? यामध्ये काय झालं साहेब, आता आवाढव्य खर्च जो आहे तो यामध्ये कमी झाला माझा। म्हणजे ऍक्च्युअल माझ्या मातीमध्ये काय कमी आहे ते मला समजलं। नाहीतर काय असते, कोणी म्हणते काला किट वगैरे असे मनानं दिले, मग आम्ही पण ते पण घेऊन येतो। बरोबर, हा आवाढव्य खर्च माझा वाचला। आणि याच्या माध्यमातून त्यांना जमिनीचा पीएच कळाला, त्यांना खताची मात्रा कळाली, त्यामुळे त्यांना आपल्याला अचूक खते देता आली, जमिनीचं टेम्परेचर लक्षात आलं, ईसी लक्षात आला आणि मॉइश्चरायझर लक्षात आलं। या माती परीक्षण केल्यामुळं आपला खतांचा खर्च कमी होतो। योग्य मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंट जर दिली तर झाड सुदृढ होते आणि झाडाची वाढही चांगली होते, पीकही जोमदार येते। धन्यवाद।